इराण इस्रायल युद्धामुळे भारतातील गॅस पुरवठ्यावर परिणाम. पुणे, नाशिक, मुंबईमध्ये 2 ते 4 दिवस टिकेल एवढाच गॅसचा साठा, तर अनेक लघु उद्योगांनाही फटका. गॅस टंचाई निर्माण झाल्यानं स्वयंपाकासाठी विद्युत उपकरणांची खरेदी वाढली. विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या मागणीमध्ये वाढ. सीएनजी पीएनजी पुरवठ्यामध्ये कपात होण्याची शक्यता. अमेरिका इराण युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये सीएनजी पीएनजी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. महानगर गॅसकडून भूमिका स्पष्ट. आखाती युद्धाचा कृषी क्षेत्रालाही मोठा फटका. ठिबक सिंचन, नळ्या, पीव्हीसी पाईप दरामध्ये वाढ. सिंचन साहित्य महागल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक भार. युद्धाचा जालन्याच्या स्टील उद्योगावर परिणाम. आखातामधून कच्च्या मालाचा पुरवठा थांबला. स्टील 3000 रुपयांनी महागलं. कोळशाच्या भावावरही युद्धाचा परिणाम. आखातामधील युद्धाचा सामान्य जनतेवर परिणाम होता कामा नये. पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना. तर मोदी सरकारमुळे देशावरचे संकट अधिक गडद होणार. प्रियंका गांधींचा हल्लाबोल. अनेकांनी आमचा विश्वास तोडला. आमिर खान सोबतच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना चिमटा. नाशिक म्हाडा 20% राखीव भूखंड घोटाळ्यामध्ये अखेर नावासह गुन्हा दाखल. शहरात 262 एकर जमीन घोटाळा. 194 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. राज्यभरात वाढत्या पाऱ्यामुळे सर्वसामान्य हैराण. अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या घरात. विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज.